चमत्कार नाही तर हातचलाखीनं खरातनं महिलांचं शोषण केल्याची माहिती आहे। एसआयटीच्या चौकशीमध्ये भोंदू खरातची धक्कादायक कबुली समोर आलेली आहे। हातचलाखीनंच महिलांना धमकावल्याची खरातनं कबुली दिलेली आहे। दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए खरातनं धक्कादायक कबुली दिलेली आहे। डायलॉगबाजी तो करतोय। ज्या गोष्टींना लोक चमत्कार आणि वशीकरण समजतात ती हातचलाखी असल्याचं खरातनं मान्य केल्याची माहिती आहे। महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी वापरलेल्या ट्रिक्सला त्यानं विज्ञानाचं नाव दिल्याचंही समोर आलंय। काळ्या कारनाम्यामध्ये खरातला अन्य कुणाची मदत होती का याचाही तपास आता सुरू आहे। भोंदू खरातच्या मुलीची आज एसआयटी चौकशी होणार असल्याची माहिती आहे। खरातची मुलगी तृप्ताबालाची चौकशी होणार असल्याची माहिती आहे। मुलगी तृप्ताबालाच्या नावावर अशोक खरातनं कोट्यवधी रुपयांच्या जमिनी आणि स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचं तपासात समोर आलंय। खरातच्या आर्थिक व्यवहारांच्या चौकशीसाठी आज मुलीची चौकशी केली जाणार असल्याची माहिती आहे। लवकरच दुसऱ्या मुलीचीही चौकशी केली जाणार असल्याची सुद्धा माहिती आहे। खरातच्या या तृप्ताबाला बंगल्यातून असंख्य आधार कार्ड आणि पॅन कार्ड जप्त करण्यात आलेले आहेत। भोंदू खरातच्या घर आणि कार्यालयावर छापा टाकण्यात आला आणि बनावट बँक खाती उघडण्यासाठी कागदपत्रांचा वापर केल्याचा संशय आहे। प्राथमिक तपासामध्ये 132 बनावट खाते उघडल्याचं समोर आलंय। अहिल्यानगर, नाशिक, पुणे इथे आणखी खात्यांचा संशय आहे। अनेक खात्यांना खरातचाच मोबाईल नंबर लिंक आहे। पतसंस्थांमध्ये खात्यांमध्ये स्वतःला नॉमिनी लावून आर्थिक जाळं त्यानं तयार केलं। टार्गेट करून फसवणूक केल्याचा अंदाज आहे। लैंगिक शोषण प्रकरणातील पीडितेच्या जबाबातून धक्कादायक माहिती समोर आली। या भोंदू खरातच्या प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट आहे। संध्याकाळी 5 वाजता एसआयटीची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडणार आहे। प्रकरणातील तपासाची दिशा आणि नवीन माहिती समोर येण्याची शक्यता आहे। एसआयटी कडून पहिल्यांदाच पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण किरण यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत। किरण, जेव्हापासून हे प्रकरण सुरू झालं रोज नवनवे अपडेट समोर येत आहेत। आत्ताचे काही ताजे अपडेट आहेत का आणि आज जी पत्रकार परिषद एसआयटी घेते त्या पत्रकार परिषदेविषयी सुद्धा थोडं किरण। विक्रांत, प्रामुख्याने जर बघितलं तर जवळपास 19 दिवस झाले एसआयटीच्या माध्यमातून अशोक खरातचा तपास केला जातोय। अशोक खरातवर आतापर्यंत 12 गुन्हे दाखल आहेत। यामध्ये 8 लैंगिक शोषणाचे तर 4 आर्थिक फसवणुकीचे आहेत। यामध्ये काही गुन्ह्यांमध्ये आर्थिक फसवणुकीचा जो प्रकार आहे त्यामध्ये अशोक खरातची पत्नी देखील एका गुन्ह्यामध्ये सह आरोपी आहेत। आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कल्पना खरात या फरार असताना दुसऱ्या बाजूला आजच्या दिवशी मुलीची देखील चौकशी करणार असल्याची माहिती आहे। तृप्तबाला नावाची जी त्यांची मोठी मुलगी आहे ती विवाहित आहे। तिच्या नावावर अनेक ठिकाणी जी मालमत्ता घेतलेली आहे त्या मालमत्ताच्या अनुषंगाने हा पैसा नेमका कुठून आला, कशा पद्धतीने हे व्यवहार झाले याबाबतची चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळते। दुसऱ्या बाजूला आज सायंकाळी 5 वाजता आजपर्यंत एसआयटीच्या माध्यमातून काय तपास करण्यात आला, कोणत्या कोणत्या गुन्ह्याच्या अनुषंगाने काय काय समोर आलं याबाबतचा जो सविस्तर खुलासा आहे त्याचं स्पष्टीकरण आहे ते एसआयटीच्या माध्यमातून दिलं जाणार आहे। प्रामुख्याने तपासाला कशा पद्धतीने गती आहेत किंवा काय दिशा मिळणार आहेत आणि काय नव्यानं खुलासे होत आहेत या सगळ्या बाबींची जी स्पष्टता आहे ती आज सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान होणारी जी पत्रकार परिषद आहे तिच्या माध्यमातून होईल। यामध्ये एक दुसरी बाब म्हणजे अशोक खरातनं जे त्याचे भक्त येत होते त्या भक्तांकडनं आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी ज्या पतसंस्थांमध्ये जे खाते उघडलेले आहेत त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी अशोक खरात हाच नॉमिनी आहेत। प्रत्येक खात्याला अशोक खरातचाच मोबाईल नंबर जो आहे तो लिंक आहे। त्यामुळे हे जे एकूणच हवाला प्रकरणाचं जी कॅश आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर उभारलेलं जे नेटवर्क होतं ते अशोक खरात भोवती फिरत आहे। त्याच्याशी संबंधित असलेले ज्या व्यक्ती आहे त्या सगळ्यांची या चौकशीच्या निमित्तानं मोठी माहिती समोर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर दुसऱ्या बाजूला मुलीची चौकशी, अशोक खरातच्या संदर्भात होत असलेले खुलासे आणि आज सायंकाळी होणारी जी पत्रकार परिषद आहे त्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। विक्रांत, धन्यवाद किरण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। अशोक खरातची पत्नी कल्पनाची अटकपूर्व जामिनासाठी तिनं धाव घेतलेली आहे। सावकारकी आणि फसवणूक प्रकरणातील आरोपी कल्पना खरातचा राहता न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी तिनं अर्ज केलेला आहे। 4 एप्रिल रोजी कल्पनाच्या वकिलांकडून अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे। 10 एप्रिल रोजी कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी सुद्धा होणार आहे।
खरात प्रकरणातील कारवाईचं शरद पवारांकडून कौतुक करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं पवारांनी कौतुक केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरात प्रकरणामध्ये योग्य ती पावलं उचलली असं शरद पवारांनी म्हटलंय. पत्रकारांसोबतच्या खासगी गप्पांमध्ये पवारांकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक केलं गेलेलं आहे. मी आयुष्यात कधीही दोरे गंडे घातले नाहीत असंही शरद पवारांनी खासगी गप्पांमध्ये पत्रकारांना सांगितलेलं आहे.